राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या. महायुती सरकार फक्त घोषणा करते पण धोरणे शेतकरी विरोधी. हमीभाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन अपूर्ण, सोयाबीन खरेदी केंद्र बंद, धानाला बोनस नाही. महाविकास आघाडीने घोषणा देत विधिमंडळाच्या पायऱ्यावर केले जोरदार आंदोलन. आदित्य ठाकरेंचा मोठा दावा. शिंदे गटातील 22 आमदार लवकरच भाजपमध्ये जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता. फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या दाव्याला फेटाळले. भाजप मित्र पक्षांना कमकुवत करण्याचे राजकारण करत नाही असे ते म्हणाले. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हिवाळी अधिवेशन केवळ आठवड्याभरापुरतेच मर्यादित ठेवण्यावर केली टीका. सरकार फेरफटका मारण्यासाठी विदर्भात आले का, केला सवाल. वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद. भाजपने खेळलेल्या राजकीय गुगलीमुळे महाराष्ट्रात चर्चा. मोजे कानडगाव जिल्हा परिषद शाळेत आनंदनगरीचे आयोजन. मुख्याध्यापक व सरपंचाच्या हस्ते उद्घाटन. विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले गेले. वसंतराव नाईक उद्यान कचऱ्याने भरले. रोपे पाण्याविना. भंडाऱ्याच्या प्लेटा सर्वत्र पसरलेल्या. महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. जनतेत तीव्र संताप. खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथे गिरजा नदीवरील पूल अपूर्ण काम खोळंबा ठरत असल्यानं अतिवृष्टीमुळे पूल नादुरुस्त. ये जा करताना त्रास. खुलताबाद पोलीस पाटील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेणार. विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी विराट मोर्चाची तयारी. तहसीलदारांना व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 28.10 कोटींचा विक्रमी निधी मंजूर. निकषांपेक्षा कमी पाऊस होऊनही विशेष बाब म्हणून दिलासा. नांदेड येथील टोटावार हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया. 28 सेंटीमीटरची गाठ. कॅन्सरची शक्यता वर्तवली होती. डॉक्टर आशा तोडकर यांच्या नेतृत्वाखाली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी. स्वरझंकारचा महामहोत्सव. सुरांची उधळण. लयीची नजाकत. तालाचा ठेका. स्वरझंकारचा 15वा नेत्रदीपक संगीत सोहळा नुकताच पार पडला. सर्व दिग्गज मंडळींची मांदियाळी जमली होती. मतदान झाल्यावर मतमोजणी लांबल्याने उत्सुकता वाढली. भोकरमध्ये भाजप, काँग्रेस, AIMIM, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी पचरंगी लढत. नगर परिषद निवडणुकीत AIMIMच्या उमेदवाराला पतंग निशाणी. मुस्लिम आणि दलित मतदारांवर निकालांची भिस्त. माहूर शहरातील 15 अंगणवाड्यांची अवस्था बिकट. अंगणवाडी सेविका मदतनीसांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी. हक्काची जागा व सोयीसुविधा पुरवण्याची विनंती. बारामतीतील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी. पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय पारितोषिक जिंकले. 18व्या राज्य आंतरविद्यापीठ आविष्कारासाठी निवड. सोयगाव शेंदुरी आणि सोयगाव पळसखेडा रस्त्याच्या कामाला गती. रस्त्याची बिकट अवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती सुरू. ठेकेदार मनमानी पद्धतीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप. श्री क्षेत्र माहूर येथे तहसीलदार अभिजित जगताप यांची कारवाई. रात्री वाळू चोरी करणारे 2 ट्रॅक्टर मोडून चोरी करणारा हायवा पकडला. महसूल न भरल्यानं वाळूघाट लिलाव प्रक्रिया थांबली होती. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या. भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र स्वतंत्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांमध्ये संभ्रम टाळण्याचे आवाहन. महामार्ग पोलीस केंद्र जिंतूर यांच्या वतीने वाहन चालकांना वाहतूक नियमांबद्दल जनजागृती. अपघात न होण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि हेल्मेट वापरण्याचे फायदे सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचे निधन. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारने दिले आदेश. फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्षाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. मका खरेदी केंद्र सुरू करा आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत द्या अशी मागणी.